रासायनिक खते देण्याच्या पद्धती असा प्रश्न मुद्दा तुमच्या या रासायनिक खताच्या चॅप्टरमध्ये आहे. रासायनिक खते देण्याच्या पद्धतीमध्ये गेलो तर खतं देण्याच्या आपल्याकडं आवाढव्य पद्धती आणि विचित्र पद्धती आहेत. बघायला गेलं तर शास्त्रोक्त पद्धतीनुसार जर गेलो तर या ठिकाणी दोनच प्रमुख पद्धती आहेत. या दोन प्रमुख पद्धती इथं मी लिहिल्या आहेत, त्याच्यामुळे या प्रमुख पद्धती आहेत. प्रमुख दोन समजून घ्या. खतं देत असताना दोनच पद्धतीने द्यायचं आहे. एक तर मातीतून आणि दुसरं पानावर. साध्या सरळ भाषेमध्ये एक तर मातीतून किंवा दुसरं पानावर फवारणीतून खतं द्यायची. आता त्यापैकी आपण या दोन प्रमुख पद्धती ज्या आहेत, या दोन प्रमुख पद्धतीतून पहिले येतं जमिनीतून खत देणे. जमिनीतून खत देणे म्हणजे कोणतंही खत हे 100% मातीच्या आड द्यायचं आहे. आड द्यायचं म्हणजे कोणत्याही यंत्राच्या किंवा पेरणी यंत्राच्या साह्याने ते मातीमध्ये किमान 10 ते 15 सेंटीमीटर खोलीवर पडलं पाहिजे. म्हणजे ते विरघळेल आणि ते पिकांना मातीतल्या पाण्यामध्ये विरघळून ते काय होईल, ते द्रव त्या ठिकाणी पिकांना मिळेल, वनस्पतीच्या मुळाकडून शोषला जाईल. प्रमुख पद्धतीमध्ये पहिलं येतं जमिनीतून खतं देणे. हे मुद्दे लिहिलेत मी इथं. जमिनीतून खते देणे हा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 आणि 7 या 7 त्याच्या उपपद्धती आहेत. आता त्या ठिकाणी उपपद्धतीप्रमाणे आपण जाऊया. खते देण्याच्या दोनच प्रमुख पद्धती आहेत. एक तर मातीतून देणे म्हणजे त्याला जमिनीतून देणे म्हणतो, आणि दुसरं पिकाच्या पानावर फवारणीतून खतं देणे. आता लक्षात घ्या, जेवढं काही मातीतून द्यायचं आहे त्याच्या पद्धती जवळपास या ठिकाणी 7 पद्धती त्याच्या उपपद्धती आहे जमिनीतून खतं देण्याच्या. आणि प्रमुख एक जी पानावर राहिली ती वेगळी, एकच सिंगल वेगळी आहे. हे समजून घ्या अगोदर, म्हणून त्याच्या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचं सांगितलेलं आहे. या ठिकाणी जमिनीतून खतं देण्यामध्ये पहिले तर फोकून किंवा फेकून खतं देणे. फेकून खतं देणं म्हणजे टोपलं घ्यायचं, टोपल्यात खत घ्यायचं, दाणेदार कोणतंही असणार खत, आणि बरोबर टाकत चालायचं. ही अतिशय अचूक आणि अचूक पद्धत, चुकीची पद्धत आहे महाराष्ट्रातली. दोन पद्धती अतिशय चुकीच्या आहेत. एक तर पाणी देण्याची मोकाट पद्धत आणि दुसरी ही टोपल्यात घेऊन खत फेकण्याची पद्धत अतिशय 100% चुकीची आहे. याच्यामुळे तुमच्या खताचा आणि त्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात विपद्रव होतो आणि त्याचा परिणाम मातीच्या वेगवेगळ्या रचनेवर, घनतेवर, वेगवेगळ्या भागावर परिणाम दिसून येतो. त्याचा परिणाम त्या पिकावर दिसून येतो. परिणामी मूळ मुद्द्याकडे जाऊन जमिनीतून खतं देणं, फोकून किंवा फेकून खतं देणं. फेकून खतं देणे ही अतिशय प्रचलित जुनी पद्धत आहे आणि सर्वांची आवडीची पद्धत आहे. गुणधर्म काय सांगतो पहा. ही खतं पाण्यात विरघळल्यानंतर पिकाला लागू पडतात. जमिनीच्या पृष्ठभागावर ही खतं तुमच्याकडून फेकली जातात, पसरवली जातात. ती मातीत मिसळतात का नाही हे आपण पाहत पण नाही. ही पद्धत पाण्यात न विरघळणाऱ्या खतांना उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ सेंद्रिय खतं तुम्ही टोपल्यानं विस्कुटून दिलं जातं, त्याच्यासाठी योग्य आहे. पण रासायनिक खताने ही पद्धत योग्य नाही, हे लक्षात ठेवा. कमी अंतरीच्या लागवडीची जी पिकं आहेत किंवा उभी पिकं आहेत, उभ्या पिकांना ही पद्धत उपयुक्त ठरते. थोडक्यात आपण पीक पेरणीनंतर दुसरा नात्राचा हप्ता आपण काय करतो, टोपल्यात युरियासारखं खत घेतो आणि ते शिंपडतो. पण ते कधी मातीत ओलावा असताना फेकतो. कमी अंतराची लागवडी. दुसरी पद्धत आहे योग्य खोलीवर खत घालणे. अतिशय चांगली पद्धत. योग्य खोलीवर खत घालणे स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे तिथं. पाण्यात विरघळणारी खते पृष्ठभागावर न पसरवता ती जमिनीत 10 ते 15 सेंटीमीटर खोलीवर घातली जातात. त्यासाठी तुम्हाला पेरणी करत असताना पावर किंवा टिपल हे अवजार, बैलचलित अवजार आपण वापरतो. खतातील अन्न घटक मुळांच्या सानिध्यात आल्यामुळे अन्नद्रव्याची परिणामकारकता वाढते. महत्वाचं काय, खतामध्ये असणारे अन्न घटक हे मुळांच्या सानिध्यात येतात विरघळल्या गेल्यामुळं, आणि त्याची परिणामकारक म्हणजे त्या खताची कार्यक्षमता वाढते, काम करण्याचा वेग वाढतो, हे सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट, मातीच्या खोलीवर योग्य खोलीवर दिल्यामुळे 10 ते 15 सेंटीमीटर योग्य खोलीवर दिल्यामुळे नत्राचा ऱ्हास कमी होतो, नत्राचं नुकसान कमी होतं.
वाटोळं होत नाही, नुकसान होत नाही, थोडक्यात असं सांगितलं. स्फुरदाचं स्थिरीकरण वाढतं आणि त्याची कार्यक्षमता वाढते. दुसरी पुन्हा अजून एक ही पद्धत पेरणीपूर्वी तसेच पेरणीनंतर खते देण्यासाठी वापरता येते. पेरणीपूर्वी किंवा पेरणीनंतर खते देण्यासाठी ही पद्धत वापरता येते. तिसरी पद्धत आहे खते ओळीत पेरणी. पेरणीपूर्वी पेरणीनंतर 10 ते 12 सेंटीमीटर किंवा 15 सेंटीमीटर खोल उभ्या पिकाच्या ओळीत सरीत खते हाताने किंवा पाभरीने पेरली जातात. या पद्धतीमध्ये हाताने किंवा पाभरीनं. आपल्याकडे पाभरी म्हणजे पाभरीवर आपण काय केले जातात, 2 चाळे बसवले जातात, एक बियाण्याचं असतं आणि एक खताचं असतं. आणि त्यानुसार त्या ठिकाणी ते योग्य खोलीवर बियाणं आणि ते खत त्या ठिकाणी पडतं. याचा परिणाम मातीत विरघळण्यासाठी त्याचा कार्यक्षमता वाढत चालते आणि त्याचा त्या ठिकाणी फायदा होतो. पुढची पद्धत आहे त्यामध्ये की मुद्दा आहे की पेरणीपूर्वी पेरणीनंतर 10 ते 12 सेंटीमीटरवर घेतली खते ओळीत पेरणं. त्याच्यानंतर पुढे उभ्या पिकामध्ये प्रत्येक ओळीजवळ एक बाजूस किंवा 2 ओळीच्या मध्ये खोदून एका बाजूला म्हणजे एक बाजू किंवा 2 ओळी म्हणजे कसं असेल, ही पिकाची ओळ आहे, इथे पीक आहे, ही मोड आहे या ठिकाणी, याच्या बाजूला किंवा मधल्या जागेमध्ये इथे किंवा या बाजूला किंवा या बाजूला जी मोकळी जागा आहे या दिशेला आपण या ठिकाणी खुरप्याच्या साहाय्याने एक ओळ खोदून त्या ठिकाणी हे खत त्या ठिकाणी टाकू शकतो. खुरपीच्या साहाय्याने सरळ उभ्या साऱ्या किंवा आडव्या रेषा पाडून खत हे त्या ठिकाणी आपल्याला मातीत बुजविता येतं. त्याला म्हणायचं खत हे ओळीत पेरणी. कोरडवाहू शेती पद्धतीमध्ये अतिशय चांगली पद्धत आहे. मोजकं खत कुठे द्यायचं, तेवढ्या गरजेपुरतच पडतं. या फेकून खत देण्याच्या पद्धतीसारखं नाही. कुठेही फेका, झाडाच्या बुंद्याजवळ नाही, कुठंच नाही, ठेप्यावर कोणतंच नाही. परिणाम काय होतो, अन्नद्रव्याचं नुकसान होतं. खत 99% नुकसान होतं, 1% लागू पडलं तर पडतं. गवताला भार असं त्या ठिकाणी परिणाम आपल्याला दिसून येतो. ठिपका पद्धत आहे पुढची ठिपका पद्धत. प्रत्येक रोपाजवळ 3 ते 4 सेंटीमीटर खोल जागच्या जागी खुरप्याच्या साह्यानं खते घातली जातात. त्याला ठिपका पद्धत असं म्हणतात. ठिपका एका ठिकाणी रोपाजवळ 3 ते 4 सेंटीमीटर काय केलं जातं, छोटासा खड्डा करून जागच्या जागी खुरप्याच्या साह्यानं ती काय केली जातात, खड्डा करून त्याच्यामध्ये बुजवली जातात. याने त्याला ठिपका पद्धत म्हणतो. लांब अंतर असणारी पिकं, फळं, भाजीपाला पिकांना ही पद्धत उपयुक्त ठरते. ठिपका पद्धत. आळे पद्धत काय सांगते पहा पुढे. या पद्धतीला खते झाडांना आळे करून दिली जातात. या पद्धतीमध्ये जी फळझाडं आहे, फळझाडाला उपयुक्त आहे. फळझाडांना ही आळे करून त्या ठिकाणी कमी त्रिज्येचं आळं, कमी त्रिज्या म्हणजे जसं की या ठिकाणी एखादं झाड दिसतंय, या झाडाच्या भोवती आपल्याला कमी त्रिज्येचं आळं गोल तयार करून त्या ठिकाणी कमी व्यासाचं, त्रिज्या म्हणजे एका ठिकाणी वर्तुळ बनवणार आहे त्याला येणारी त्रिज्या, यानुसार त्या ठिकाणी कमी त्रिज्येचं आळं तयार करून त्या ठिकाणी ही खतं आपल्याला देता येतात. वेलवर्गीय फळे, भाज्या, पुष्पशेती यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरते. त्याच्यानंतर खताचे गोळे करून वापरणं पुढची पद्धत. या पद्धतीमध्ये सेंद्रिय, रासायनिक व माती एकत्रित करून लहान गोळे तयार केले जातात. माती घ्या चाळून, सेंद्रिय खतामध्ये शेणखत घ्या कुजलेलं, पाणी धरून ठेवत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पॉयटा पण वापरू शकता, जे लहान आकाराचा असतो, खड्याचा आकाराचा. एकत्रित करून त्याचे गोळे तयार करून त्या ठिकाणी वापरले जातात. तयार केलेले खताचे गोळे भात शेतीमध्ये भात लागवड करत असताना जमिनीमध्ये 10 ते 15 सेंटीमीटर खोलीवर दाबून दिले जातात. भात पिकाशिवाय इतर पिकांना ते उपयुक्त ठरत नाही. इतर पिकांना ते उपयुक्त ठरत नाही. ही पद्धत कशासाठी, खताचे गोळे करून वापरणं म्हणजे काय की भात शेतीसाठी उपयुक्त आहे. आता कारण सांगतो. भात शेतीचं खाचर भात लागवड करत असताना चिखलणी केलेली असते, म्हणजे माती व पाणी तिथलं एकजीव केलेलं असतं आणि भाताचं रोप लावलेलं असतं. मग एवढ्या चिखलामध्ये आपल्याला या पद्धतीने खत देणं योग्य आहे का, तर नाही. मग त्या ठिकाणी माती, खत यांना एकजीव त्याची गोळा बनवला जातो आणि
त्या भाताच्या गोळी रोपाच्या बुंद्याजवळ त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये चिखलामध्ये दाबला जातो. त्याला म्हणायचं खताचे गोळे करून वापर. आता तुम्ही म्हणता गोळा गोळा खत कसं वापरायचं, अडचण आहे. भात शेतीसाठी उपयुक्त पद्धत आहे. पुढची आहे द्रावण पद्धत. द्रावण पाण्यात विरघळणारे जे खत आहेत, आपण द्रवरूप खताचे प्रकार पाहिले. हे सिंचनाद्वारे सूक्ष्म नळ्याद्वारे पिकाच्या बुंद्याजवळ म्हणजेच मुळाच्या कक्षेवर ठिबक सिंचन ही आधुनिक सिंचनाची पद्धती आहे, त्या पद्धतीने सौम्य द्रावण तयार केलं जातं. पाण्याबरोबर विरघळणारी द्रवरूप खत घेऊन त्याचं योग्य शिफारस घेऊन पाण्याचा दाब पाहून एकत्रित सौम्य द्रावण तयार केलं जातं आणि पिकाला सूक्ष्म नळ्याद्वारे म्हणजे ठिबक सिंचनाच्या ज्या ठिबकच्या नळ्या असतात त्याद्वारे थेंब थेंब त्या ठिकाणी मुळाच्या कक्षेमध्ये झाडाच्या ते द्रावण पोहोचवलं जातं. त्याला खताची कार्यक्षमता वाढते. थोडक्यात आपण या पद्धतीला आपण सांगायचं म्हटलं तर फर्टिगेशन असं म्हटलं जातं. म्हणजे द्रवरूप प्रकारचे खत हे पाण्यात विरघळून त्याचं सौम्य द्रावण तयार करून ठिबक सिंचनाद्वारे वेंचुरीद्वारे त्या ठिकाणी कक्षेमध्ये पाठवली जातात. त्याला आपल्याला द्रावण पद्धत म्हणतो आपण. त्याचबरोबर यासाठी विशिष्ट दर्जाची खतं वापरावी लागतात. जसं मी आत्ताच सांगितलं, द्रवरूप पद्धत म्हणजे द्रवरूप खते यापैकीच ही खतं निवडली जातात आणि त्या ठिकाणी त्याला लागू होतात. त्याच्यानंतर हे जमिनीतून खते देण्याच्या पद्धतीपैकी या 7 पद्धती आहेत. आता त्यापैकी प्रमुख पद्धतीपैकी एक पद्धत झाली. आता राहिली दुसरी पद्धत म्हणजे पिकावर फवारणीतून खतं देणं. आता पिकावर फवारणीतून खतं देणं म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे पर्णोत्सर्जन म्हणजे पर्ण रंध्र झाडाची पानाची. पर्ण म्हणजे पाण्याने, रंध्र म्हणजे छिद्र. पर्णरंध्राद्वारे वनस्पती 1 किंवा 2% आतमध्ये घेऊ शकतं आणि आतलं बाहेरही टाकू शकतं. त्या नियमानुसार आपल्याला ही फवारणी पानावर जर केली तर त्याची कार्यक्षमता वाढू शकते. यासाठी आपल्याला यालाही सौम्य द्रावणच तयार करावं लागतं. यासाठी पिकावर फवारणीतून खतं देणं हा खते देण्याच्या प्रमुख पद्धतीपैकी दुसरा प्रकार आपल्याला पाहतोय. त्यामध्ये उभ्या पिकावर फवारणीतून खत दिलं जातं. उभं पीक जे काही आहे या उभ्या पीक असताना जमिनीवर त्यावर फवारणीतून खतं फवारली जातात. ही पद्धत अतिशय पूरक पद्धत म्हणून वापरली जाते. शब्द लक्षात ठेवा, पूरक. एखाद्या अन्नद्रव्याची पिकावर कमतरता दिसू लागणारे किंवा होऊ शकते याचा अंदाज घेऊन पूरक म्हणून दिली जाणारी अन्नद्रव्य पुरवठा त्याला पूरक खत असंही म्हटलं जातं. खत देण्याच्या 2 पद्धती आहेत पहा, प्रारंभिक मात्रा आणि अंतिम मात्रा. ठराविक पिकाला प्रारंभिक मात्रेत आपण ठराविक काळापुरते दिली जाणारी खतं जी अन्नद्रव्य पिकाला वापरता येतात तेवढीच दिली जातात. अंतिम आरंभी मात्रानंतर अंतिम मात्रा जी ज्या अन्नद्रव्याची पुरवठा केल्यानंतर त्या गरजेपुरता तेवढ्या काळापुरता असतो. या पद्धतीनुसार पूरक खत आहे. पूरक पद्धत म्हणून त्या ठिकाणी वापरली जाते. म्हणजेच उभ्या पिकातून फवारणीतून उदाहरणार्थ काय दिलं जातं, नत्र म्हणजेच युरिया. हा खतावर युरिया आपण फवारू शकतो. युरियाचे 1 ते 2% द्रावण आपल्याला तयार करायचं. किती? 1 किंवा 2% तीव्रतेचं द्रावण त्या ठिकाणी तयार करायचं आणि त्याची फवारणी पिकावाच्या पानावर करायची. ही पद्धत फवारणीतून दिलेल्या खताचा परिणाम पिकावर आपल्याला लवकर दिसून येतो. लवकरात लवकर, कारण ती पाण्यात विरघळणारी असतात. जी खतं पाण्यात विरघळतात ती लवकर पिकांना लागू पडतात हे आपल्याला लक्षात येतं. आणि जी मातीतून दिली जातात त्यांना थोडा वेळ लागतो, परंतु माती आडच कोणतंही खत द्यायचं या पद्धतीतून आपल्याला लक्षात येतं. कोणतंही खत देत असताना त्यासाठी जमिनीतून खत द्या. जमिनीतून खत देत असताना फेकून खत देणं जर अडीअडचणी अनेक आहेत शेतीवर, परंतु गरज नसल्यास ती मातीच्या आड दिल्यास त्याची पुन्हा कार्यक्षमता 100% वाढते. यातून आपल्याला बोध घेण्याजोगं आहे. त्यामुळे याच्यावर तुम्हाला विचारलं तर खते देण्याच्या पद्धती सविस्तर स्पष्ट करा असा 8 गुणाला प्रश्न विचारला जातो. त्या प्रश्नाचं उत्तर मी जे इथं बोललोय त्या ठिकाणी या मुद्द्याच्या आधारे तुम्हाला लिहायचं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, त्यानुसार त्याची तयारी करा. निश्चित प्रश्न परीक्षेला, बौद्धिक परीक्षेला असतो, त्यानुसार हे करून व्हिडिओ पूर्ण पहा. धन्यवाद.